हाय, नमस्कार. कशा आहात? हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. केव्हाची इथे बसून आहे माहिती आहे का? खरं तर आत्ता मला ब्रेकफास्ट बनवायचा होता, पण आरोहीची काहीतरी रिकामी कामं चाललेली आहेत किचनमध्ये. काहीतरी मॅडम नवीन ट्राय करतायत. फार अनहेल्दी असणार आहे, म्हणजे चिप्सपासूनच आहे काहीतरी. काय मी काय भेल बनवते असं काहीसं तिचं चाललेलं. म्हटलं घे बाई तुझं तू बनवून. तोपर्यंत मी माझं बेडरूम आवरलं आणि इथे मस्त निवांत बसलेली. कारण या विंडोमधनं इतकी मस्त हवा येत होती की काय सांगू, मस्त अशी केस उडत होते आणि खूप मस्त वाटत होतं. पण सध्या मी विंडो बंद केली कारण हवेसोबत आवाजही भरपूर येतो. विंडो ओपन ठेवली असती तर माझाच आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नसता म्हणून. सो आता बघते रेसिपीतला एखादा घास मला खायला मिळाला किंवा तुम्हाला दाखवता आला तर दाखवते. आणि आज का आज आज हां आणि आज स्वयंपाकात रात्रीची खिचडी आहे. काल तुम्ही बघितलं सकाळी खिचडीच बनवली होती आणि रात्रीही आरोहीच्या पप्पांचा फोन आला की मी लेट येणार आहे. सो पुन्हा जी आहे साधी खिचडी रात्रीच्या जेवणात होती. काल दिवसभर स्वयंपाकाचा बाबतीत तरी मला आराम होता. सो तीच थोडीशी खिचडी वाचून आहे. सो तीच फोडणी देते. सर्वांना ब्रेकफास्ट त्याचाच देणार आहे मी आज. आणि त्यानंतर आज भाजी मात्र सर्वांच्या आवडीची बनणार आहे. कारण आईने मस्त भरपूर वड्या दिल्यात. सो त्याची भाजी करते आणि काय काय होते दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. आणि मस्त मस्त हवा चाललेली आहे आज. आज ना थोडंसं ऊन, थोडंसं आभाळ, थोडंसं ऊन, थोडंसं आभाळ असं काहीसं चाललेलं आहे. आज पाऊस सांगितलेला आहे पण पावसाचा काही पत्ता नाही. आभाळ थोडं येतं थोडं जातं पण ऊन भयंकर आहे आणि त्या आभाळामुळे गरमीही भयंकर आहे. असं चिंब चिंब भिजायला होतं माहिती आहे का, जर थोडा वेळ जरी फॅन बंद असला तर. आणि आता मी तुमच्यासोबत बोलते आहे ना म्हणून फॅन बंद केला आणि त्यामुळे आता मला तसंच काहीसं फील होतंय. चल आता किचनमध्ये जाते. मॅडमची रेसिपी बनवून तयार असेल. सो एक दोन घास टेस्ट करते आणि पटपटपट जे आहे स्वयंपाकाला लागते. झालं का? सो बघा, या डिशसाठी खरं तर इतकी एक्साइटमेंट होती बाईला काही नाही. टोमॅटो, कांदा, थोडेफार मसाले आणि हो कैरी बारीक करून टाकली तिने त्यामध्ये. चवीला खरं सांगू का भन्नाट लागत होती. पण असंच चाललेलं असतं आमच्याकडे. काहीतरी शॉर्ट बघायचा आणि लगेच जे आहे ट्राय करायला जायचं. मग ते हेल्दी असो की नसो. तिच्यातला एक घास खाल्ला, टेस्टी होता. पण म्हटलं बाई तुझं तू खा, आता मी ब्रेकफास्ट बनवते. सो इकडे माझा ब्रेकफास्ट बनतो आहे. तो म्हणजे जसं मी सांगितलं रात्रीची खिचडी. आता ती बनते आहे. तोपर्यंत 2-3 ग्रॉसरीचे आयटम होते जे आणखीही अनपॅक केलेले नव्हते. सो ते अनपॅक केले आणि लगेच जे आहे मी स्वयंपाकाला सुरुवात केली ब्रेकफास्ट केल्यानंतर. नाहीतर काय होतं, ब्रेकफास्ट केल्यानंतर ना थोडासा शरीरात आळस भरल्यासारखा वाटतो आणि मग स्वयंपाक करायची इच्छा होत नाही, म्हणजे जास्तीचा ब्रेक घेतला तर. त्यामुळे मी फक्त ब्रेकफास्टची भांडी घासली आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि आज सर्वांच्या आवडीची भाजी असणार आहे आमच्याकडे, ती म्हणजे मुगाच्या वड्या. ॲक्च्युली मला आधी आवडत नव्हती माहिती आहे का. आवडत नव्हती म्हणजे मी सुरुवातीपासून सर्वच भाज्या खायची, पण अशी फार आवडून खाईल असं नाही. पण आरोहीच्या पप्पाला इतकी प्रचंड आवडते की मला ह्या वड्या बनवणं शिकावं लागलं. म्हणजे मी आधी कधी इमॅजिन नव्हतं केलं लग्नानंतर की मी असं काही शिकेल किंवा असं काही बनवेल. पण आपल्या घरच्यांना आवडत असले की मग आपल्याला सर्वच गोष्टी शिकाव्याच लागतात नाही का. तशाच ह्या मुगाच्या वड्या. बाय द वे यावर्षी अजूनही मी उन्हाळी म्हणजे वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात केलेली नाही, जर तुम्ही नोटीस केलं असेल तर. कारण बघा ना, आधी पिहूच्या एक्झाम, त्यानंतर आरोहीच्या एक्झाम, त्यानंतर लगेच माहेरी गेले. आता आहे निवांत वेळ, तर आता प्रॉब्लेम चालला आहे. आता प्रॉब्लेम झाला आणि हे वातावरण एकदाचं म्हणजे निवडलं ना की लगेच मी 1-2 पदार्थ जे आहे बनवणार आहे. कारण आईने काही गोष्टी दिलेल्याच आहे, पुढे दाखवतेच तुम्हाला मी. आनंद दिसतो चेहऱ्यावर एवढा मोठा. पहिल्यांदा मिंत्रावरनं शॉपिंग केलेली आहे, म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, त्यानंतर आता म्हणजे मिशो आलं आहे. आणि यावर जे आहे आपली शॉपिंग चाललेली असते, कारण त्यावर स्वस्तात मस्त वस्तू मिळतात असं मला तरी वाटतं. पण म्हटलं चला चला मिंत्राचाही एक्सपिरियन्स घेऊयात, म्हणून एक सिम्पलचा ड्रेस जो आहे मी मिंत्रावरनं बोलवला आहे, दाखवते.
सो असा काहीसा हा ड्रेस आहे आणि छान इथनं बघा, इथनंच याला फ्रील आहे. खूप मस्त आहे. कलर तर मस्त बेबी पिंक आहे, त्यामुळे मला प्रचंड आवडला आहे हा ड्रेस. आणि ना आता समर सीझननुसार तर परफेक्ट आहे. प्युअर कॉटन आहे. मी मीडियम साईज बोलवला. थोडासा लूज येत, आता इथनं तर लूज असणार आहे, पण थोडा वाटतो इथे पण वॉश केल्यानंतर तो डेफिनेटली सिंक होणार आहे, कारण अगेन कॉटन असल्यामुळे. आणि याचा सो हा असा एवढा मोठा घेर आहे याला. खूप मस्त आहे, मला तरी आवडला. मस्त हलका फुलका असं काही आहे की नाही अंगात असं वाटतंय. आणि कलर खूप गोड आहे, त्यावरची प्रिंट खूप गोड आहे आणि मस्त आहे. गळा वगैरे सर्व कम्फर्टेबल आणि इतका मस्त ड्रेस आहे. म्हणजे फ्रॉक म्हणू शकता तुम्ही, फ्रॉक टाईपच आहे हा, पण ॲज अ कुर्ती म्हणून सुद्धा तुम्ही हा वेअर करू शकता. यासोबत तुम्ही व्हाईट कलरची लेगी वगैरे ट्राय करून जो आहे हा वेअर करू शकता. खूप सुंदर आहे, मला तरी फार कम्फर्टेबल वाटतो आहे सर्वात महत्त्वाचं. आणि उन्हाळ्यामध्ये असे कलर ना खूप असं रिलॅक्स, म्हणजे सुकून देतात, असं काहीच आहे याचा कलर आणि याचं फॅब्रिकसुद्धा. आणि याची प्राईस 800 समथिंग होती, पण आता मिंत्रावर सेल चालला होता बघा, बर्थडे ब्लास्ट म्हणून. त्यामध्ये हा फक्त मला 511ला परवडला आहे. त्यामुळे मस्त माझी फायद्याची डील ठरलेली आहे ही. यानं हे बघा. आणि इथनं असल्यामुळे काय होतं, जर तुमचं टमी गिमी असेल, माझं तर काही नाही आहे जास्त, पण तुमचं जर असेल तर तेही याने झाकल्या जाते, दिसत नाहीत आणि मस्त वाटतं. चला आता कोणाची व्हॅकेशनची कुठली प्लॅनिंग आहे, सो बीच वगैरे तुम्ही जात असाल तर असे फ्रॉक खूप छान दिसतात, खूप कोझी दिसतात, खूप कम्फर्टेबल राहतात. सो हवं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि प्रोडक्ट टॅगसुद्धा करते. चला आता, आणि याचा पूर्ण लुक इथे साईडला लावते, सो नक्की चेकआउट करा. या वर्षी वाळवणीच्या पदार्थांना म्हणजे सुरुवातच केलेली नाही आणखी. आणि त्याचं एक कारण हेही आहे, आईने आधीच कॉल करून सांगितलेलं, बाई जास्तीची कामं करत बसत जाऊ नको, तुला व्हिडिओचेही कामं असतात, मुलांचेही असतात. सो त्यामुळे आईने बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आता पॅक करून दिल्यात. ॲक्च्युली आणखी बऱ्याचशा गोष्टी आणायच्या होत्या, किंवा ह्याही ज्या दिसत आहेत ना, ह्याही जास्त क्वांटिटीमध्ये आणायच्या होत्या, पण बाईकवर ते शक्य नव्हतं. सो त्यामुळे मी थोडं घेऊन आले. त्यानंतर आईला म्हटलं जेव्हा केव्हा पप्पा येतील, पप्पांकडे कसं ॲक्टिव्ह आहेत, सो समोर ठेवून बऱ्याचशा गोष्टी ते आणू शकतात. सो बाकीच्या गोष्टी आई नंतर देणार आहे. सो मी काय आणलं दाखवते. सर्वात आधी तर ह्या चिकाच्या कुरडया आणल्या. मला प्रचंड आवडतात चिकाच्या कुरडया. ॲक्च्युली मी तर तिला बोलले होते मी आल्यावरच करू, म्हणजे मला चिकही खायला मिळेल, पण ती बोलली की नाही बाई, तुझे मुलं चिव भरपूर, मग दंगामस्ती असते, मग काही कामं सुचत नाहीत, त्यामुळे मी आधीच बनवून ठेवते. त्यानंतर हे जे पापड दिसत आहेत हे साबुदाणा आणि आलूचे पापड आहेत. माझ्या पिहूला भरपूर आवडतात म्हणून, नाहीतर तुम्हाला माहीत आहे आमच्याकडे काही फारसे कोणी उपवास करत नाही. मी करते तर मी तळलेलं खात नाही. त्यानंतर तांदूळाच्या चकल्या आणल्या, शेवड्या आणल्या आणि बरंचसं काही. माझ्याकडे ना ही एक, ही दोन, ह्या दोन लोखंडी कढाया ऑलरेडी आहे. माझा तवा जो आहे पोळी बनवायचा तोही लोखंडी आहे, आणि जो डोस्याचा तवा आहे तोही लोखंडी आहे. बघा, म्हणजे माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही हे एक सेंटेन्स म्हणजे ऐकलं असेल, जुनं ते सोनं. पूर्वी लोखंडाचीच भांडी जास्त वापरल्या जायची. मध्ये नॉनस्टिक आली, त्यानंतर स्टील, ट्रायप्लाय हे येत राहिलेत. पण तरी शेवटी जेव्हा हेल्थचा विषय येतो, जेव्हा आपण जास्त जागरूक होतो, किंवा त्या विषयावरचा अभ्यास करून आपल्या शरीरासाठी काय योग्य काय नाही या सर्व गोष्टींचा जेव्हा विचार करतो, तेव्हा आपण पुन्हा जे आहे जुन्याकडे वळत जातो. आधी लोखंडाची भांडीच वापरायची, मध्ये ही सर्व आली फॅन्सी गोष्टी, पण तरी आता जास्तीत जास्त लोकांचा कल हा लोखंडी भांडी वापरण्याकडेच असतो. आता लोखंडी भांडी कशी दिसायला फार विद्रूप दिसतात, हो ना, अशी काहीशी दिसतात, पण त्याचे बेनिफिट्स खरंच खूप जास्त आहेत. आपण जर लोखंडाच्या भांड्यातले जर पदार्थ खाल्लेत ना, आपल्याला कधीच आयरनची कमी होत नाही. आजकाल बायकांमध्ये ॲनिमिया, तेच हिमोग्लोबिनची कमी, रक्ताची कमी, हे जे सर्व प्रॉब्लेम्स असतात ना, त्याचं एकमेव सोल्युशन म्हणजे एकही रुपया खर्च न करता ते म्हणजे ह्या लोखंडी कढईच आहेत. लोखंडी कढईत बनवलेल्या भाज्यांमुळे भरपूर आयरन आपल्या पोटामध्ये जात असतं.
खूप या व्यतिरिक्तही बरेचसे फायदे आहेत याचे. जसे काही गोष्टींचे फायदे असतात ना, तसेच त्याचे काही ना काही कुठेतरी त्यामध्ये कमीही असते. जसं लोखंडाची भांड्यांमध्ये काही भाज्या ज्या आहेत काळ्या पडतात किंवा मग त्यावर जंग चढतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. पण थोडीफार काळजी घेतली ना तर ही लोखंडाची भांडी ही खूप चांगल्या प्रकारे आपण म्हणजे उपयोगात आणून घेऊ शकतो. सो लोखंडाची भांडी आपण म्हणजे आणल्या पण लोखंडाची भांडी आणल्या लगेच ती घासून पुसून स्वयंपाकाला न वापरता थोडीशी काळजी घेतल्या गेली पाहिजे. कोणती तेच मी आता तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी या 2 कढईमधला फरक दाखवते तुम्हाला. ही कढई जेव्हा घेऊन आले ना तेव्हा मला त्याबद्दल म्हणजे काहीच माहिती नव्हती की ही सिझनिंग कशी करायची किंवा स्वयंपाकासाठी हिला कसं तयार करायचं. पण त्यानंतर लगेच 1 वर्षानेच मी ही कढई घेऊन आले, तेव्हा मला त्याबद्दलची बरीचशी माहिती होती. त्यामुळे हिला मी मस्त असं सिझनिंग केलं होतं. त्यामुळे हिला जास्त जंग वगैरे लागलेला तुम्हाला दिसणार नाही. याच्या तुलनेत याला जास्त गंज लागलेला तुम्हाला दिसणार नाही. सो कारण तेच का याला मी मस्त असं सिझनिंग केलं होतं आणल्या. आता एवढं भारूड मी तुम्हाला कशासाठी सांगते आहे तर पुन्हा एकदा मी हे लोखंडाचं फ्राईंग पॅन आणलेलं आहे. आणि कोणतंही भांडं आलं की आपल्याला वापरायची भरपूर घाई असते, तशी मलाही आहे. पण याचं सिझनिंग करायचं राहिलेलं, त्यामुळे आणखीही मी हे भांडं वापरण्यात आणलं नाही. सो चला आज ना हिला स्वयंपाकासाठी मस्त तयार करते आणि तुमच्यासोबतही शेअर करते. आता सर्वात आधी तर आपल्याला ही कढई मस्त अशी घसून घ्यायची आहे. पण त्यासाठी ताराच्या घसणीचा उपयोग अजिबात करू नका बरं का. त्यासाठी मी बघा हा स्क्रबर घेतलाय आणि त्याच्या बॅक साईडनं जरा रफ सरफेस असतो ना, त्याने जी आहे ही कढई मी जवळपास 3दा घसली धुतली. त्यानंतर चेक केलं आणि बघितलं तर बऱ्यापैकी ती स्वच्छ झालेली होती. म्हणजे तिचा जो खरबळीत भाग होता तोही निघाला होता आणि सोबतच जे तेलगट काळपटपणा असतो त्याला तोही बऱ्यापैकी निघाला होता. पण आणखी तो पूर्णतः निघण्यासाठी बघा यामध्ये मी भरपूर मीठ घेतलं, 2 ते 3 चम्मच. त्यानंतर अर्ध्या निंबाचा रस त्यामध्ये पिळला आणि त्याच निंबाच्या मदतीने ही कढई आतून बाहेरून दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित घसून घेतली आणि त्यानंतर ती धुवून घेतली. आणि त्यानंतर जो चिकटपणा होता तो बऱ्यापैकी म्हणजे पूर्णतः निघाला असं म्हटलं तरी चालेल. कारण लोखंडाच्या कढया त्यांच्याकडे भरपूर असतात, भरपूर दिवस टिकवायचे असतात विकेस्तोवर. सो त्यासाठी ते त्याला ग्रीस टाईप समथिंग लावून ठेवत असतात. त्यानंतर तांदूळ धुतलेलं पीठ मी जवळपास 4 ते 5 तास त्या कढईमध्ये फ्राईंग पॅनमध्ये ठेवलं होतं आणि 8 तासानंतर ती कढई पुन्हा धुतली. त्यामध्ये भरपूर तेल ओतलं आणि त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाकला. आता गॅस पेटवून त्यावर मी जे आहे हा कांदा व्यवस्थित भाजून घेत आहे. अगदी सर्व कढईला सर्वीकडून लागेल असं जे आहे अगदी कमी फ्लेमवर हा कांदा आपल्याला भाजायचा आहे. त्यामुळे कढईचं खूप छान ग्रीसिंग होतं आणि तो कांदा भाजून झाल्यानंतरही 1-1.5 तास मी ती कढई तशीच सोडून दिली आणि त्यानंतर आता ती मस्त अशी स्वच्छ केली. आता हिला गंज लागू नये म्हणून फायनल स्टेप यामध्ये थोडंसं तेल ओतलं आणि सर्व कढईला असं ते पसरवून दिलं आणि आता ही कढई अशीच ठेवून द्यायची. आणि हो, ही कढई वापरताना शक्यतोवर पहिल्यांदा दुसऱ्यांदा जे आहे यामध्ये तळण काढायचा प्रयत्न करा. मग तुमची कढई बघा मस्त नॉनस्टिक होते. बरं चला ते काम झालं माझं आणि मला भूक लागली होती म्हणून एक टरबूज कापलं, घेऊन आले. खरं तर गार्डनमध्ये मस्त निवांत बसून खाते म्हटलं, पण गार्डनची अवस्था तर बघा तुम्ही. कारण अर्धा ते 1 तासाआधी मी सर्व प्लांट्स मस्त अशी धुवून काढली होती. त्यामुळे गार्डनमध्ये जरा पाणी झालं होतं, ते क्लीन करायचं बाकी होतं पण कंटाळा आला होता म्हणून सोडून दिलं. सो त्यामुळे आता मी इथे तर बसू शकत नाही म्हणून म्हटलं चला मस्त इथे बसते निवांत हॉलमध्येच आणि TV पाहत जे आहे माझं टरबूज खाते. बाजूला दिसतंय तुम्हाला पुस्तकांचा गराडा. सो ते मला ना आरोहीच्या पुस्तकांना कवर लावायचे आहेत. पुस्तकं आलीत आरोहीची तेव्हाच तिचं चाललेलं. फायनली आज मला वेळ मिळाला. सो अर्ध्या जास्त पुस्तकांना लावून झाली. आता 7-8 पुस्तकं बाकी होती. म्हणजे माझी 2-2 कामं सोबत चाललेली होती. एकतर त्या कढईचं आणि हे पुस्तक कवर लावायचं, 2 कशाला 3रं आणि गार्डन क्लिनिंगचंही. कढई क्लीन करता ब्रेक घ्यायचा असला तर गार्डनमध्ये गेली, गार्डनचं काम झाल्यानंतर पुन्हा बुक्सला कवर लावलं, पुन्हा किचनमध्ये गेली. असं जे आहे माझं आज दिवसभराची नुसती पळापळ चाललेली. म्हणून मस्त निवांत बसून टरबूज खाल्लं. त्यानंतर पुन्हा जे आहे आता कामाला लागले. कवर लावायची आहे आणि मी ही ट्रान्सपरंट कवरच यूज करते. कारण जी खाकी कवर असते ती बहुतेक करून कागदाची असते आणि ती पटकन फाटायची भीती असते. म्हणजे आरूची तरी टिकते वर्षभर, पिहू तर लगेच फाडून टाकतो. म्हणून मी ना दोघांच्याही बुक्सला ना
अशी ही ट्रान्सपरंट कवर जी आहे ना तीच लावते, ही पटकन फाटत नाही. आणि हो, याहून एक सोपी उपाय जर तुम्हाला पाहिजे असेल ना, मी ते साईडला लावते. त्यानं कट केलेल्या असतात ऑलरेडी, फक्त आपल्याला बुक त्यावर ठेवून ती व्यवस्थित चिपकून द्यायची असतात. त्या थोड्या महागात पडतात, पण बऱ्या असतात. म्हणजे आपलं काम पटकन होतं. बघा आता हे काम करता करता फक्त 5:45 वाजलेत. 5:45च ना की 6:15. आणि वातावरण बघा किती अगदी बदललं. म्हणजे आत्ता उजेड होता आणि 5 मिनिटात इतकं अंधारून आलं, इतकी हवा चालू झाली की काय सांगू. आणि आज आमच्या बिल्डिंगमध्ये एका काकांचं रिटायरमेंट आहे, त्यामुळे मस्त कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे जेवायला जायचं होतं. खूप छान प्लॅनिंग होती आज संध्याकाळची आणि वातावरणाने असा घोळ घातला की काय सांगू. आणि मग माहीत होतं की असंच वातावरण असलं की आपण बाहेर जाऊ शकणारच नाही. त्यामुळे आरोहीचं पिऊचं चाललेलं की आपण बाहेर जाणार होतो ना जेवायला, मग तू घरी काहीतरी चटपटीत कर मम्मा. आता इच्छा तर नव्हती, पण तिघही जण असे बघत होते ना माझ्याकडे की मला उठावंच लागलं. मस्त लगेच जे आहे पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी तळून घेतल्यात. त्यानंतर पाणी तयार केलं. पाणी तयार करण्यासाठी आज भरपूर पुदिना आरोहीचे पप्पा घेऊन आले होते. आज जरी मी हो नाही केलं असतं तरी या 1-2 दिवसात मला पाणीपुरी बनवावीच लागणार हे मला माहीतच होतं, कारण पुदिना आणल्यावर त्यांच्याने काही धीर निघत नाही. आणि मिरच्या बघा इथे मी जरा जास्त घेते, त्यामुळे मस्त तिखट तिखट जे आहे पाणीपुरी बनते. आणि यामध्ये ना जो पाणीपुरी मसाला असतो त्यासोबत काळं नमक आणि सोबतच ना थोडासा चाट मसाला आणि चिंचेचं पाणीही घालते मी आणि थोडी साखरही ॲड करते. त्यामुळे ती आणखी मस्त आंबट तिखट गोड खूप मस्त बनते. कधी बनवली नसेल ना अशा प्रकारे तर नक्की बनवून बघा. कशी येते टेस्ट ते मला कमेंट करून सांगा. बरं चला, आणखी आता कमेंटचा विषय निघाला तर काही दिवसापूर्वी एक कमेंट आली होती, स्नेहा खटाई कशी बनवते. सो बघा, मी चिंचा भिजवून ठेवल्या होत्या, त्याचं पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी इथे ना गव्हाचं जे पीठ असतं ते अशा प्रकारे घोटून टाकत असते. आणि ते मस्त एकजीव झालं की लगेच मग त्यामध्ये गूळ घालते, थोडंसं काळं मीठ घालते आणि अशा प्रकारे जी आहे आपली खटाई जी आहे बनून अगदी मिनिटाभरात जी आहे बनून तयार होते. हां, फक्त आता इथे तुम्हाला लाल लाल दिसते. सो मुलांचं असतं एक की मम्मा विकत मिळते तशी तू का बनवत नाही, म्हणून त्यामध्ये मी थोडासा लाल कलर ॲड करते ना की त्यांना बिलकुल बाहेरच्या पाणीपुरीचा मग फील येतो, खटाईचा फील येतो. आणि पाणीपुरी एक नंबर बनली होती बरं का. मस्त पाणीपुरी एन्जॉय केली आणि आम्हाला वाटलं होतं की कार्यक्रम पूर्णतः फिसकटला, पण जसा पाऊस जरा कमी झाला त्यांनी मस्त रॅली काढली आणि त्यानंतर कार्यक्रमही कंटिन्यू झाला. पण आम्ही पोटभर पाणीपुरी खाल्ली होती, कुणाला जेवायची इच्छा नव्हतीच. त्यामुळे मग आम्ही काही म्हणजे त्या कार्यक्रमाला गेलोच नाही. आणि चला मग असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईकही करा, शेअर करा. चला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.